नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत मातीचे काळे सोने म्हणजेच जैविक ह्युमिक अर्क घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे याबद्दल। ही पद्धत राष्ट्रीय जैविक शेती केंद्राच्या तत्वांवर आधारित असून केवळ 15 दिवसातच 100% शुद्ध आणि मोफत जैविक ह्युमिक अर्क घरीच बनवा। पिकांची वाढ थांबणे, पाने पिवळी पडणे आणि नवीन मुळांचा अभाव यासाठी आपण बाजारातील महागड्या ह्युमिक ॲसिडवर विश्वास ठेवतो, पण या रासायनिक उपायात खरोखर जादू आहे का? बाजारातील ह्युमिक ॲसिड हे कोणत्याही सेंद्रिय पदार्थापासून बनलेले नाही, ते लिओनार्डाइट नावाच्या कोळशाच्या कच्च्या स्वरूपातून तयार होते। कोळशातून ह्युमिक काढण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखी विषारी रसायने वापरली जातात, म्हणून बाजारातील ह्युमिक ॲसिड हे जैविक नसून एक रासायनिक उत्पादन आहे। खरी शक्ती निसर्गात आहे। 100% शुद्ध जैविक ह्युमिक अर्क भारत सरकारच्या राष्ट्रीय जैविक शेती केंद्राच्या तत्वांवर आधारित आहे। यात जिवंत जीवाणू, फुल्विक ॲसिड आणि नैसर्गिक एन्झाईम्स असतात। हे माती आणि पिकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे फायद्याचे आहे। बाजारातील ह्युमिक कोळसा आणि रसायनांपासून बनलेले असते, तर घरगुती जैविक अर्क जुन्या शेण आणि गोवऱ्यांपासून बनतो। घरगुती अर्क मोफत असतो आणि तो मातीची पोत कायमस्वरूपी सुधारतो, तर बाजारातील ह्युमिक तात्पुरता परिणाम देतो। जैविक ह्युमिक अर्क मातीत गेल्यावर अनेक फायदे करतो। ते मातीला भुरभुरी बनवते, ज्यामुळे हवा संचार वाढतो। हे पांढऱ्या मुळांचे जाळे विणते आणि अन्नद्रव्यांचं शोषण वाढवून पिकाची वाढ वेगानं करते। हा जादुई अर्क बनवण्यासाठी 5 आवश्यक घटक लागतात। 1 ते 2 वर्षांचे जुन्या गोवऱ्या, 40 लिटर पाणी, 500 ग्राम गूळ, 100 ग्राम बेसन आणि 1 लिटर आंबट ताक किंवा वेस्ट डिकंपोजर। कृती: टप्पा 1, जुना कार्बन पाण्यात भिजवणे। यासाठी जुन्या शेणाच्या गोवऱ्यांचे छोटे तुकडे करा। ते एका ड्रममध्ये 40 लिटर स्वच्छ पाण्यात टाकून पूर्णपणे बुडवण्यासाठी त्यांच्यावर जड दगड ठेवा। कृती: टप्पा 2, मित्र जीवाणूंची वाढ आणि विघटन। 400 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम बेसन पाण्यात मिसळा। गूळ आणि बेसन जीवाणूंचे मुख्य खाद्य आहे। यात 1 लिटर वेस्ट डिकंपोजर किंवा जुने आंबट ताक टाकून विघटन प्रक्रिया वेगवान करा। 15 दिवसांची आंबवण प्रक्रिया: ड्रम सुती कापडाने झाकून सावलीत ठेवा। दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ लाकडी काठीने मिश्रण ढवळून जीवाणूंना ऑक्सिजन पुरवा। 12 ते 15 दिवसात चहाच्या पाण्यासारखा गडद काळा काळे सोने अर्क तयार होईल। शुद्ध अर्क गाळून घ्या। 12 ते 15 दिवसांनी जेव्हा पाणी गडद होईल तेव्हा बारीक सुती कापडाने 2-3 वेळा गाळून घ्या। यामुळे स्प्रे पंपाचे नोझल खराब होणार नाही किंवा चोकअप होणार नाही। गाळल्यानंतर उरलेला चोथा थेट जमिनीत किंवा उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरा। वापरण्याची पद्धत: 1, पानांवर फवारणी। पीक 25 ते 30 दिवसांचे असताना 1 एकरसाठी 150 लिटर पाण्यात 5 ते 6 लिटर ह्युमिक अर्क मिसळून फवारणी करा। यामुळे पानांची रुंदी वाढते आणि पिकाला नैसर्गिक चमक येते। वापरण्याची पद्धत 2, ठिबक किंवा प्रवाही सिंचन। हा अर्क थेट मुळांवर काम करत असल्याने सिंचनाद्वारे सर्वात जास्त परिणामकारक ठरतो। 1 एकरसाठी 20 ते 25 लिटर अर्क सिंचनाच्या पाण्यासोबत सोडा। यामुळे कडक जमीन मऊ होते, गांडुळांची संख्या वाढते आणि पांढऱ्या मुळांचा विकास होतो। अत्यंत महत्त्वाची खबरदारी: हा अर्क कधीही रासायनिक कीटकनाशके, तणनाशके किंवा बुरशीनाशकांसोबत मिसळून फवारू नका। पर्याय म्हणून फवारणी नेहमी एकटीच करा किंवा निंबोळी अर्कासारख्या जैविक कीटकनाशकांसोबत करा। अर्क प्लास्टिकच्या ड्रममध्ये सावलीत ठेवून 1 ते 2 महिने सहज वापरता येतो। मार्केटिंगच्या भूलथापांना बळी पडण्याऐवजी आपल्याकडील तंत्रज्ञानावर विश्वास ठेवा। हा मोफत आणि शक्तिशाली जैविक अर्क बनवून खर्च वाचवा आणि जमिनीची हरवलेली ताकद परत मिळवा। ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा। अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।